रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील अत्यंत प्रसिद्ध आणि तितकाच जीवघेणा ठरत असलेला देवकुंड धबधबा परिसरात काल रविवार दिनांक 12 जुलै 2026 रोजी पुन्हा एकदा काळानं घाला घातलाय। प्रशासनानं पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या भागात जाहीर केलेली कडक प्रवेशबंदी केवळ कागदोपत्रीच ठरल्याचे या दुर्दैवी घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केले। पुणे जिल्ह्यातील चाकण येथून पर्यटनासाठी आलेल्या 17 युवकांच्या ग्रुपमधील 2 तरुणांचा धबधब्याखालील खोल कुंडात बुडून मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार भीरा पाटणूस मार्ग एक 17 जणांचा ग्रुप देवकुंड धबधब्यावर आला होता। दिनांक 12 जुलै 2026 रोजी दुपारी 2:30 सुमारास 2 तरुण पाण्यात बुडाले। यापैकी विष्णू ढोक वय वर्ष 22 राहणार हिंगोली व गोपाळ राठोड वय वर्ष 23 राहणार नांदेड अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत। दरवर्षी येथे पर्यटकाचा बुडून मृत्यू होत असतो। दरवर्षी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानं माणगाव प्राधिकारी देवकुंड सिक्रेट पॉइंट ताम्हिणी घाट आवारात 163 कलम लागू करतात। मात्र दरवर्षी पर्यटक येथे ये जा करीत असतात। शेलार मामा रेस्क्यू टीम तसेच माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून 2 तरुणांपैकी एका तरुणांची बॉडी सापडली असून एका बॉडीचा शोध मोहीम चालू आहे। तसे ताम्हिणी घाट या ठिकाणी 30 सप्टेंबर प्रांताधिकारी संदीप स्थानक यांनी आदेश जारी केले होते की कोणत्याही पर्यटकांनी या स्थळी जाऊ नये। आजची जर सिच्युएशन पाहिली तर आपल्या देवकुंड कुंडामध्ये 2 पर्यटक हे वाहून गेल्याचे आपल्याला निदर्शनास आले। त्याबद्दल आपण काय सांगू शकता? सदर जी घटना घडलेली ही फार दुर्दैवी घटना आहे। अजून आज रोजी शासनाने बंदी घातली असताना सुद्धा हे पर्यटन चालू राहिले हे म्हणजे योग्य नाही आहे। तरी शासनाने खबरदारीचा आदेश जारी करत असताना सुद्धा इकडून पर्यटक जातात आणि हे असे अपघात घडतात आणि त्याच्यामुळे आम्हाला रेस्क्यू करावं लागतं, आमचाही जीव धोक्यात घालावा लागतो। आपत्ती व्यवस्थापन माणगाव रायगड शेलार मामा रेस्क्यू